तर आम्हाला गुड न्यूज द्यायची आहे, आम्हाला बाळ झालेलं आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर चला, आत्ताच माझं आवरलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ शूट करायचं कारण म्हणजे मला लेबर पेन स्टार्ट झाले आणि मला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आणि आमचं स्वामी बघा इथं मला काही करूच देत नाही. तर माझी सगळी तयारी झाली आहे. लेबर पेन म्हणजे थोडंसं नॉर्मल दुखतं आहे, पण मग मी म्हटलं रात्रीची धावपळ नको, तर त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष ते पण येत आहे इकडनं मी, माझी मम्मी आणि माझं भाऊ जातो आहे. तर चला, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बघू काय होतं काय नाही, डॉक्टर काय सांगता. तसं पण मला उद्या ॲडमिट व्हायचंच होतं, कारण की माझी उद्या EDD आहे. तर मग आज थोडंसं त्रास होतो आहे, तर म्हटलं आजच ॲडमिट होऊ. बघू डॉक्टर काय सांगता काय नाही. तसं मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायलाच बॅग तर अगोदरच पॅकिंग करून ठेवलं आहे. आणि हे बघा टिब्र काय करते. होय आजी बघ काय करते. जा जा आजी बघ पापड्या खाती. जाय आजी पापड्या खाती बघ, वेपर्स खाती. जाय आजीकडून वेपर्स घ्या. चला आवरलंय सगळं, बॅग वगैरे पॅकिंग झाली. आता निघतोय आम्ही, भेटू डायरेक्ट दवाखान्यामध्ये. तू इथं बसली का ए स्वामी, तू इथं बसली. बाय 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 बाय. चाल चाल चला उतरा. आधी एवढं गोड बोलल्यावर तो कस काय उतरण. बाय. हे माशय बघा इथं रेट लागतं झोपायचं सोडून. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात्रीच आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे, कारण की मला लेबर पेन स्टार्ट झालं होतं. तर अजून तर काही डिलिव्हरी नाही झाली आहे. आता मला इथे चक्कर मारायला लावले. मी इथे चक्कर मारते, संतोष मम्मी आणि माझी मम्मी मध्ये मस्त गप्पा मारते. बा एक मिनटं, संतोष पण आले. झाली झोप तुमची? तर आता आम्ही चेकअपसाठी चाललो आहे खाली. तुम्ही तिकडून पण येऊ शकताय, ते फक्त पेशंटसाठी. वरती खाली म्हणजे मी एवढी अडाणी का? एवढी अडाणी वाटलं का तुम्हाला मी? नाही अडकणार. अडाणी आहे तू. किती शिकेले? 5वी. अहो अशा वेळेस टेन्शन नाही द्यायला पाहिजे बायकोला. टेन्शन नाही, हाची माझं करते चाल. चेक वगैरे केले आणि मम्मी संतोष माझी मम्मी गेले चहा घ्यायला खाली. पण मला थोडंसं इथं व्यायाम करायला लावला आहे. चला थोडंसं चालते, मी पण येते माझ्यासाठी चहा घेऊन. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. बोला ना काही. काय बोलतो? काय बोलू काय? आताच ब्लॉग स्टार्ट केला मी, कसं काय बोलू? ब्लॉग मी स्टार्ट केला तर तुम्ही बोला काहीतरी. आणि मी आता दुपारचं जेवण करते 4 वाजता. दुपारचं जेवण 4 वाजता करते. लेट झाला थोडंसं, कारण की पाहुणे चालू आहे सारखे, कोणी येत आहे. टॅबलेट घ्यायची विसरली होती, मग आता मी आठवण दिली, त्याच्यामुळे मी आता हे करते. माझं आता दुपारचं जेवण आहे, कारण की ना आज सकाळपासून पाहुणे चालू होते. कोणी जेवायचं होतं पण टाइमच भेटत नव्हता. मग आता मी 4 वाजले तेव्हा दुपारचं जेवण करते. आणि मला टॅबलेट पण घ्यायचे आहे. आणि अजून काय हो, लास्ट 2 दिवसापासून शूटच केलेलं नाही. 2-3 दिवसापासून मी शूटच केलं नाही, कारण की माझीच तब्येत बरी होती. आज जरा मला थोडंसं फ्रेश वाटतंय, तर मग म्हटलं ब्लॉग वगैरे स्टार्ट करू आणि थोडंफार शूट करू. मी एकटाच होतो, तर बाकी सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आणि शूट करायला नाही टाइम भेटला. डॉक्टरांनी काही सांगितलं, परत फाईल वगैरे बनवणं, या सगळ्या गोष्टी 2 दिवसापासून शूट केलेलंच नाही काहीच. त्यांच्या मागं पण गडबड चालू होती. पण मला काही लागलं, बाळ रडतं, बाळाला घ्यायचं, या सगळ्या गोष्टी. आज थोडंसं रिलॅक्स झालोय, मग कॅमेरा घेतला हातात. ती पण यांना सकाळपासून म्हणत होते ब्लॉग शूट करा. आणि हे मोबाईल मध्ये रील बघत होते आणि मी म्हटलं ब्लॉग शूट करा. मला म्हणून बसेल होतं का रील बघत होतं, जरा त्यांनी नाही शूट केलं. ते जरा महत्वाचं काम चालू होतं ना रील बघण्याचं. तर आम्हाला गुड न्यूज द्यायची आहे, आम्हाला बाळ झालेलं आहे. तर आता सायली हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही आज 3रा दिवस ना, 3 दिवस झाले बेबी होऊन. आम्हाला बेबी झालेलं आहे आणि आज 3 दिवस झाले तेव्हा आम्हाला बेबी झालेलं आहे. बस काय बोलायचं, मला येते ब्लॉगिंग.
एक वर्ष झालं बायको ब्लाऊज स्टार्ट मग बायको करते ना. संतोष गेले माझ्यासाठी पाणी आणायला आणि मम्मी आणि माझी मम्मी इकडं बाळाला सांभाळत आहे. बाळ झोपलं का? खेळू राहिलं का? बाळ तर झोपलंय तिकडं आणि इथं यांचं जेवण चालू आहे. मम्मीचं माझी मम्मी पुढे इकडं मागं दिसली का? दिसली का? त्याच्यात लसूण आणि कांदा टाकेला पाहिलं वहिनी त्यांनी. मटकीत लसूण आहे. गळ्यात कंठी असते लसूण नाही खाऊ. देवाला काही करून चालतं. माझ्या डाळ खिचडीमध्ये नव्हतं काही. छान होती. पण आता बाळाला सात्विक दूध गेलं पाहिजे ना. बाळाला सात्विक दूध. तुम्हाला उपवास आहे का? नाही ना, बंदी आली ते खाण्यावर आता. बाळाचं पोट दुखत. तुम्ही ऐकलं नाही माझ्या मम्मीचं भाषण मग इकडे कोपऱ्यात बसली नाही मम्मी. माझं तर जेवण झालंय, आता हे जेवण करताय. हॅलो, सगळे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करू राहिले. तुम्ही या दोन यांना करायचं नाही, रात्रभर पोरगं सांभाळलं आजीने. हां, रात्री 2 वाजेपर्यंत मी तर रात्रभर सांभाळलं. हा, 4 वाजता मम्मीने उठवलं, संतोष संतोष उठ. हा अगं बाई असंच आमचं, तुला सांगितलं नाही एकदा मी त्या दिवशी किस्सा. ते म्हणे इंजेक्शन कसं भरायचं, म्हटलं ते इंजेक्शन मध्ये लोटा वॉटर दे बनवायचं होतं, बाळासाठी दूध बनवायचं होतं. संतोषला मम्मी हां फॉर्म्युला मिळेल ना, बनवायचं होतं बाळासाठी. मम्मीने संतोषला 4 वाजता उठवलं. उठवतो म्हणे, परत झोपून घेतलं. मम्मीला सांगितलं असं असं करा. अशी झोप आहे तुमची. मी झोपलीच नाही, त्याचं काय. तू झोप येत नव्हती ना, तू झोपली असती. झोपली आली ना. मला झोप येतच ना. बाळा जरा जावं झालं म्हटले का म्हणून काय केलं नाही, कळलंच नाही काय. आठवलंच नाही काही ना. बाळाची आजी आणि पप्पा गेले बाळासाठी शॉपिंग करायला. मी आणि बाळ इथं मस्त झोपलोय आणि बाळाची एक आजी बसले इथं. काय करते? बसले बाई, तुमच्या माहिती मज्जा पाहत. आमची मज्जा पाहू राहिली आणि बाळ मस्त झोपलंय इथं माझं. आता बघू आपण काय काय शॉपिंग करून आणते बाळाचे पप्पा आणि आजीबाई. तर हे बघा, हे आले शॉपिंग करून. काय काय शॉपिंग केली काय माहिती. उठतच नाही ते. त्याला काय होतं, काय बाहेरून फिरून आलं तिथं बसायचं, मग इकडे बाळाकडे यायचं. एक शॉपिंग करून पाणी टाकलं होतं ना. ओके. बाळाच्या पप्पानी बाळासाठी शॉपिंग करून आणली. हे हात मोजे आणि खाली दुपटं ते, आणि ती एक गादी आणली, त्यात पॅक करून ठेवलंय. बाळ काढ ना हे दुपटं, बघ कसं आहे. बाळासाठी एक दुपटं आणलंय, मऊ आहे ना मस्त. छान आहे तो. वॉटरप्रूफ आहे, याच्यात पाण्यात टाकण्यासाठी. दुपटं नाही आहे, कवर आहे कवर. मोठा झाल्यावर पण काम येईल.
छान आहे. तर आत्ताच बाळाच्या या दोन्ही आज्यांनी, थोडी इकडे होती एक आजी दिसत नाही, दोन्ही आज्यांनी बाळाला मस्त खाऊ पिऊ घातलंय आणि आता बाळाचे पप्पा बाळाचं ढेकर काढणार आहे. बाळाच्या पप्पाला जरा खोकला येतोय ना, त्याच्यामुळं मास्क वगैरे लावून चालू आहे. ह्या दोन आज्यांचं काम आहे बाळाला दूध पाजणं आणि ढेकर काढायचं काम बाळाच्या पप्पाचं आहे. आणि माझी मज्जा आहे एका ठिकाणी बसायचं. मला बाळाला घेताच येत नाही अजून. लागलं कागायला लगेच. हॅलो, इकडे बघा हो. कसं वाटतंय मग तुम्ही बाबा झाले? खूप भारी. 2 शब्द बोला मग याच्यावरती. बोललो ना 2 शब्द. खूप भारी वाटतंय. एवढंच वाटतंय का? हो, कसं वाटतंय तुमचं बाळ तुमच्या हातात आहे आता? चांगलं वाटतंय. म्हणजे जेव्हा आपल्याला गुड न्यूज भेटली तेव्हा चांगलं वाटत होतं का आत्ता चांगलं वाटतंय? तेव्हा पण चांगलं वाटत होतं, आता पण चांगलंच वाटतं, इथून पुढं पण चांगलंच वाटणार. अच्छा, ते शब्दात नाही सांगू शकत ना. ओके. फिलिंग त्यासाठी वापस व्हावं लागेल. तेव्हा तुम्ही तुमची त्या फिलिंग सांगू करू शकता. म्हणजे ना हे ना 2 दिवसापासून झोपलेलेच नाही आहे. बाळ रडतं, बाळ रात्रभर रडतं, दिवसभर झोपायला येतं. दिवसभर आमच्याकडे पाहुणे येतात आणि रात्री बाळ रडतं, त्याच्यामुळे त्यांना झोपायलाच भेटत नाही. आणि ह्या 2 आज्या पण झोपती नाही, कारण की तिघांना मिळून बाळ सांभाळायला लागतं. आणि बाळाचा प्रॉब्लेम काय, त्याला जर भूक लागली ना त्याला कंट्रोल नाही होत ना, त्याच्यामुळं एकाला पटकन बाळाला घ्यावं लागतं, एकाला नादी लावावं लागतं, एकाला दूध बनवायला लागतं. तू खाऊन घ्या. तू खाऊन घ्या आता. हो, तुम्हाला नाही जेवायचं? नाही, करू. ठीक आहे.